मित्रांनो, प्रत्येक थेरपी किंवा ट्रीटमेंट ही काही तत्वांवर अवलंबून असते किंवा आधारित असते. तर ट्रीटमेंट्समध्ये आपल्याला माहीत आहे की ॲलोपॅथी, आयुर्वेदा, होमिओपॅथी, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी असे वेगवेगळे ट्रीटमेंट्स असतात. आणि त्यामध्येच एक ट्रीटमेंट आहे नॅचरोपॅथी किंवा प्राकृतिक चिकित्सा. तर प्राकृतिक चिकित्सा पण काही तत्वांवर आधारित आहे. या तत्वांच्या आधारे नॅचरोपॅथी आपल्या आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे किंवा एखादा आजार झाला असेल तर त्या आजारावर नॅचरोपॅथीच्या तत्वांनी त्याचा इलाज कसा केला जाईल हे या तत्वांनी ठरतं. तर प्रत्येक ट्रीटमेंटचे वेगवेगळे प्रिन्सिपल्स किंवा तत्वे आहेत. प्रत्येक थेरपी ही चांगली आहे, प्रत्येक थेरपीचे लिमिटेशन्स पण असतात. तर एखाद्या चांगल्या डॉक्टरनी ठरवलं पाहिजे की एखाद्या व्यक्तीला, रुग्णाला कोणती ट्रीटमेंट योग्य आहे. तर आज आपण नॅचरोपॅथीचे मूलभूत सिद्धांत याविषयी चर्चा करणार आहोत. विषय थोडासा मोठा आहे, तर या मूलभूत तत्वांचे आम्ही 2 भाग करू. पहिल्या भागात नॅचरोपॅथीचे 5 सिद्धांत, दुसऱ्या भागात उरलेले 5 सिद्धांत, असे आम्ही 2 व्हिडिओ तुम्हासमोर आम्ही प्रस्तुत करू. तर या व्हिडिओमध्ये नॅचरोपॅथीचे पहिले 5 सिद्धांत आपण बघूया. तर माझं नाव आहे डॉक्टर पराग वाडेकर. तुम्ही पाहताय डब्ल्यू ब्रोज टॉक्स. तर सुरू करण्याआधी नॅचरोपॅथीचे 10 सिद्धांत मी तुम्हाला एकदा सांगेन. तर सर्वात पहिला सिद्धांत आहे प्राकृतिक चिकित्सेचा, की सर्व रोगांचे कारण एक व चिकित्साही एक. दुसरा, रोगांचे कारण जंतू नव्हे. तिसरा, तीव्र रोग आपले शत्रू नसून आपले मित्र आहेत. चौथा, प्रकृती स्वतः एक चिकित्सक आहे. पाचवा, चिकित्सा किंवा उपचार फक्त रोगांचे नसून ते पूर्ण शरीराचे होते. 6वा सिद्धांत, उपवास चिकित्सा हे आपल्या शरीराला तयार करतात आजारापासून मुक्त होण्यासाठी, ते आजाराला बरे करत नाहीत. 7वा सिद्धांत, जीर्ण रोगांचे आजार ठीक होण्यामध्ये थोडासा कालावधी लागू शकतो. 8वा सिद्धांत, दाबलेले रोग म्हणजेच क्रॉनिक डिसीजेस हे बरे होताना उभार होऊ शकतो किंवा त्याला आपण प्राकृतिक चिकित्सेमध्ये हिलिंग क्रायसिस म्हणतात. तर उभार येऊ शकतो. 9वा सिद्धांत, मन, शरीर व आत्मा या तिघांचेही इलाज होते. आणि शेवटचा व 10वा सिद्धांत, प्राकृतिक चिकित्सेत किंवा निसर्गोपचारात कोणत्याही प्रकारचे उत्तेजक गोष्टी किंवा औषधं यांचा वापर होत नाही. तर हे तुम्हाला मी आज 10 सिद्धांत सांगितले. तर आपण आज पहिले 5 सिद्धांतांची चर्चा करूया. पहिला सिद्धांत आपण बघूया. तर तो आहे सर्व रोगांचे कारण एक व त्यावर इलाजही एक. तर या सिद्धांताचा नेमका अर्थ काय आहे? तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्याला रोग होतात तर आपल्याला वाटतं की ते एखाद्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे झाला असू शकतो. पण प्राकृतिक चिकित्सा किंवा नॅचरोपॅथी वेगळ्या पद्धतीने या गोष्टीकडे बघते. तर नॅचरोपॅथीनुसार रोगांचे कारण हे आपल्या शरीरात साठलेल्या विजातीय द्रव्यांमुळे होते किंवा त्याला असं म्हणतात की ॲक्युम्युलेशन ऑफ टॉक्सिक मॅटर. या
गोष्टीमुळे आजार येतात. तर आजार येण्याआधीची ही पायरी आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये जर टॉक्सिन्स जमा झालेले आहेत, ते टॉक्सिन्स बाहेर पडत नाही आहेत, त्याच्यामुळे जर एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया किंवा काही पॅथोजन्स शरीरात आले तर त्यामुळे आजार होतो. आता हे टॉक्सिन्स म्हणजे काय नेमकं? तर टॉक्सिन्स म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर कॉन्स्टिपेशन असेल, जी गोष्ट बाहेर पडली पाहिजे ती आपल्या शरीरातच साठते, किंवा एखाद्या व्यक्तीला जर घाम येत नसेल किंवा त्याची जीवनशैली अशाप्रमाणे त्याची असेल की नीट न जेवणं किंवा वेळेवर न झोपणं किंवा एक्सरसाइजची कमी, हालचाल कमी, तर या सर्व गोष्टींमुळे काय होतं की आपण जे जेवलेलं अन्न असतं त्याचं व्यवस्थितपणे पचन होत नाही आणि त्याचबरोबर त्याचं निकसन होत नाही किंवा एलिमिनेशन होत नाही. आपल्या शरीरात 4 एलिमिनेटिव्ह ऑर्गन्स आहेत. तर ते ऑर्गन्स कोणकोणते आहेत? तर एक तर आहे त्वचा, दुसरे ऑर्गन आपले आहेत की लंग्स, तिसरा ऑर्गन आहे आपले बोवेल्स म्हणजेच आतड्या, आणि चौथं अवयव आहे आपले किडनीज. तर शरीराला लागणारे गोष्टी ज्या असतात आपल्या पोषण तत्वांमध्ये, ते तत्व आपलं शरीर आपल्या शरीरातच ठेवतं, आणि जे बाकीचे जे अनावश्यक गोष्टी असतात, जे त्याला म्हणतात मेडिकल टर्ममध्ये मेटाबॉलिक एंड प्रोडक्ट्स, हे शरीर आपोआप स्वतःहून आपल्या शरीराच्या बाहेर काढत असतं. तर काय होतं की हे जर ऑर्गन्स जर नीट व्यवस्थित काम करत नसतील तर हे जे मेटाबॉलिक एंड प्रोडक्ट्स आहेत किंवा अनावश्यक तत्वे आहेत, गोष्टी आहेत, तर त्या गोष्टींचा आपल्या शरीरामध्ये संचय होत जातो, आणि या संचयामुळे काय होतं की आपल्या शरीरात गॅसेस होतात, ॲसिडिटी होते. मग ते जे गॅसेस होतात तर त्यामुळे सांधे दुखायला लागतात. ॲसिडिटी झाल्यामुळे अपचन किंवा गॅस्ट्रायटिस असे मग विविध आजार होत जातात पुढे. डायबिटीज म्हणा, हायपरटेन्शन म्हणा. तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत ते का झाल्या आहेत? तर त्याचं मूळ कारण जे होतं ते ॲक्युम्युलेशन ऑफ टॉक्सिक मॅटर. तर मेडिकल टर्ममध्ये जर टॉक्सिक मॅटरला आपण जर डिफाईन करायला गेलो तर टॉक्सिक मॅटर काय आहे? तर टॉक्सिक मॅटर म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा शरीरासाठी हानिकारक असतो. तर या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे शरीरामध्ये इन्फ्लेमेशन होऊ शकतं, आणि इन्फ्लेमेशनमुळे मग पुढे आजार होत जातात. तर एखाद्या व्यक्तीला जर गॅस्ट्रायटिस होऊ शकते, तर दुसऱ्या व्यक्तीला आर्थरायटिस होऊ शकतं, आणि काही होऊ शकतं, डायबिटीज होऊ शकतं, लठ्ठपणा, पाईल्स, असे मग हे विविध आजार होत जातात. तर या तत्वाचा जो तत्व आहे, या तत्वामध्ये जे म्हटलं आहे की अक्युमुलेशन ऑफ टॉक्सिक मॅटर हे सर्व रोगांचे कारण आहेत. तर याची पुढची पायरी, तर या ॲक्युमुलेशन ऑफ टॉक्सिक मॅटर आहे, आजार होत आहे, तर त्याच्यावर इलाजही एक आहे. तर तो इलाज काय आहे? तर एलिमिनेशन ऑफ टॉक्सिक मॅटर, म्हणजेच आपल्या शरीरात जे टॉक्सिन्स जमा झालेले आहेत, जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढलेला आहे, तर तो कसा कमी करता येईल यावर निसर्गोपचार प्रामुख्याने बघतं. तर जे टॉक्सिन्स आहेत त्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे, तर त्यासाठी निसर्गोपचारात विविध उपचार आहेत. तर त्यामध्ये जलचिकित्सा, उपवास चिकित्सा, सूर्यस्नान, योग चिकित्सा, एनिमा देणं, मग परत कटिस्नान देणं, वामन करणं, आणि मुख्य भाग म्हणजे डाएट थेरपी.
तर या सर्व गोष्टींमुळे काय होतं की आपले जे शरीरात टॉक्सिन्स जमा झालेले आहेत ते हळूहळू आपल्या शरीरातून बाहेर पडायला लागतात आणि त्या गोष्टीमुळे आपल्याला एक आरोग्यप्राप्ती मिळते. तर हा होता पहिला सिद्धांत, सर्व रोगांचे कारण एक व इलाजही एक. आता आपण पुढे जाऊया. पुढचा जो सिद्धांत आहे तो काय म्हणतं की रोगांचे कारण जंतू नव्हे. तर पहिल्या सिद्धांतानुसार तुम्हाला म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की रोगांचे कारण हे ॲक्युम्युलेशन ऑफ टॉक्सिक मॅटर आहे आणि रोगांचे कारण जंतू नाही. हे दोन्ही एकमेकांना संलग्न आहेत. तर काय होतं की जेव्हा आपल्या शरीरात टॉक्सिक मॅटर साठत जातात तर त्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसला एक अनुकूल वातावरण मिळतं आपल्या शरीरात जाऊन रोग निर्माण करण्यासाठी. एक उदाहरण देईन. जर आपल्याला एक रोप लावायचं असेल तर ते रोप एका चांगल्या मातीत लावलं तर त्याच्यापासून जे पीक मिळणार आहे त्याचं चांगलं मिळतं. पण तेच रोप आपण ज्या मातीमध्ये खत नाही आहे, पाणी नाही मिळत आहे, तर त्याप्रमाणे ते जे रोप आहे ते त्याची व्यवस्थित वाढ होत नाही किंवा त्याला एक आजारही होऊ शकतो. तर हाच नियम आपल्या शरीरासाठी पण लागू आहे. तर आपल्या शरीरात जर घाण असेल, टॉक्सिक मॅटर्स असतील, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढलेला असेल तर त्या पॅथोजनला एक अनुकूल वातावरण मिळतं त्या पॅथोजनचं रेप्लिकेशन किंवा रिप्रोडक्शन आपल्या शरीरात करण्यासाठी. तर हा होता दुसरा सिद्धांत, रोगांचे कारण जंतू नव्हे. तिसरा सिद्धांत, तीव्र रोग आपले शत्रू नसून आपले मित्र आहेत. तर हा सिद्धांत खूप महत्त्वाचा आहे आणि सर्वांना आपल्या डे टू डे लाईफमध्ये हा नियम जर तुम्ही व्यवस्थित समजलात तर तुम्हाला खूप फायदा होईल. तर ॲक्यूट डिसीज आणि क्रॉनिक डिसीज असे हे डिसीजेस किंवा रोगांचे स्टेजेस आहेत. तर ॲक्यूट डिसीज म्हणजे काय की जे अचानक होतात तर त्याला आपण ॲक्यूट डिसीज म्हणतो. आणि प्राकृतिक चिकित्सेमध्ये ॲक्यूट डिसीज म्हणजे काय आहेत तर ताप येणं, सर्दी, खोकला येणं किंवा लूज मोशन्स येणं. तर हे सर्व प्राकृतिक चिकित्सेमध्ये ॲक्यूट डिसीजेस मानले जातात. तर हे ॲक्यूट डिसीजेस का होतात आणि आपले हे मित्र कसे काय आहेत तर या सिद्धांतानुसार तुम्हाला समजेल. साधारणपणे आपल्याला ताप आला, सर्दी खोकला होत आहे, लूज मोशन्स होत आहेत तर आपण घाबरून जातो. पण या गोष्टीला घाबरायची अजिबात काही कारण नाही आहे. तर तुम्हाला मी पुढे सांगेन की काही हे का होतात व हे कसे आपल्याला फायदेशीर आहेत. तर बघा, आपलं शरीर हे आपल्या स्वतःला साफ करण्याचं काम करत असतं. तर काय होतं की जसे आपल्या शरीरात टॉक्सिन्स जमा होत जातात किंवा एखादं व्हायरस किंवा बॅक्टेरियाची एंट्री होते तर आपलं शरीर त्या बॅक्टेरिया व्हायरसला एक प्रतिकूल वातावरण करण्यासाठी प्रयत्न करतो. तर बॅक्टेरिया व्हायरसला आपल्या शरीरातलं सर्वात मुख्य प्रतिकूल वातावरण काय आहे तर ते आहे ताप येणं, टेम्परेचर येणं, फीवर. तर आपल्या शरीरातून हे जे टॉक्सिन्स आहेत किंवा बॅक्टेरिया व्हायरस आहेत त्यांची वाढ होऊ नये म्हणून आपलं शरीर ही प्रक्रिया करते जेणेकरून त्या व्हायरसचं आणि बॅक्टेरियाचं रेप्लिकेशन होत नाही किंवा त्या व्हायरस आणि बॅक्टेरियाची वाढ होत नाही. जसं की आपण दूध आणतो, सकाळी दूध आलं की आपण त्याला काय करतो की आपण त्याला कड काढतो. का काढतो तर त्या दुधामध्ये काही घाण असेल किंवा जंत असतील तर हे दूध उकळल्यामुळे ते त्या जंतांचा नाश पावतात
तर अशाच प्रमाणे आपलं शरीरही काम करतं. तर दुसरं उदाहरण म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला लूज मोशन होत असतील, तर ते लूज मोशन्स का झाले असतील, तर त्या व्यक्तीने काही बाहेर खाल्लं असेल किंवा न पचण्यासारखं योग्य काही जेवण खाल्लं असेल. तर शरीर काय करतं की हे जे न पचलेलं जेवण आहे किंवा त्या शरीराला पचवायला जमत नाही आहे, तर त्यामुळे आपलं शरीर काय करतं की ते जे अन्न आहे ते लगेच बाहेर काढायचा प्रयत्न करतं. तर हे सर्व ज्या गोष्टी होतात, ताप येणं, सर्दी खोकला होणं, हे आपले मित्र आहेत. या गोष्टीमुळे आपलं शरीर शुद्ध होत असतं आणि यावर अजिबात न भीता या गोष्टी कंटिन्यू झाल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये काही खंड नाही झाला पाहिजे. म्हणजेच काय, ताप आला की आपण लगेच काही गोळी घेतो, तर ती शक्यतो आपण टाळली पाहिजे. कारण काय की ताप 2-3 दिवस येतोच, 2-3 दिवसात तो संपून जातो. तर जेव्हा हे ताप येतो तेव्हा शरीर शुद्धी होत असते. पण जर समजा ताप 3-4 दिवसापेक्षा जास्त झाला, तर पुढे मेडिकल अटेन्शनची गरज आहे. हेही तेवढंच खरं आहे. तर हा नियम किंवा हा सिद्धांत खूप तुम्हाला लाभकारी आहे. या गोष्टीला न भीता शरीराचं जे कार्य होत आहे शरीरशुद्धीसाठी, ते आपण त्याला हातभार दिला पाहिजे. तर हे प्रोसेसेस एन्हान्स करण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत, तर जेव्हा ताप येतो तर तेव्हा आपण काही हलकं जेवण किंवा हलका आहार असला पाहिजे, सात्विक आहार असला पाहिजे. त्यामध्ये फळं खाणं, पेज आपण खाल्ली पाहिजे किंवा पाणी पिणं व्यवस्थित, या गोष्टी केल्या पाहिजे आणि आराम केला पाहिजे. तर या गोष्टी व्यवस्थितरित्या होतात आणि जो ताप आलेला आहे त्याच्यात मागे कोणतेही कारण आहे, तर ते कारण त्याच्यावर आपलं शरीर व्यवस्थित काम करून ते कारण निर्मूलनाचं काम करत असतं. आणि नॅचरोपॅथी ट्रीटमेंट्समध्ये हे जे तीव्र रोग आहेत त्याच्यावर सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून आपण काय काय करू शकतो, तर शरीराला स्पंजिंग करणं, फास्टिंग, पाणी पिणं किंवा ORS पिणं, सात्विक आहार, ॲक्युप्रेशर पण ती व्यक्ती घेऊ शकते. आणि तुम्हाला जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे जर हे आजार जास्तच झाले तर मेडिकल अटेन्शनची गरज आहे. आता आपण वळूया चौथ्या सिद्धांताकडे. चौथा सिद्धांत आहे, प्रकृती स्वतः चिकित्सक आहे. तर याचा आणि तिसऱ्या सिद्धांताचं तुम्हाला लिंक समजेल. तर बघा, आपलं शरीर हे स्वतः एक चिकित्सक आहे. म्हणजेच काय की बॉडी हील्स इटसेल्फ. आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती आहे, इम्युनिटी आहे. तर हे बरोबर आपल्या गरजेनुसार किंवा आजारानुसार कार्य करत असते. एक उदाहरण देईन मी, आणि तुम्हा सर्वांना माहीत पण आहे. तुम्ही बाहेर इतर ठिकाणी प्राणी बघितले असतील, तर हे प्राणी जेव्हा आजारी पडतात तेव्हा ते काय करतात? एकतर ते उपवास करतात, म्हणजेच काय की ते काही जेवण खात नाहीत. तुम्ही कितीही त्यांना आवडणारं जेवण त्यांच्या पुढ्यात दिलं की ते बिलकुल खात नाहीत. म्हणजेच काय, ते उपवास करतात. त्याचबरोबर ते एखाद्या उबदार ठिकाणी विश्रांती घेतात. एखाद्या प्राण्याला जखम झाली असेल तर ते स्वतःच्या लाळेने ती जखम चाटतात. तर या गोष्टी त्या सर्व प्राण्यांना माहीत आहेत.
कारण ते नॅचरली त्यांना ते समजलेलं आहे, अवगत आहे. आणि काय असतं की आपली जी लाळ असते त्याच्यामध्ये भरपूर लायझोझोम्स असतात. तर त्या लाळीच्या लायझोझोम्समुळे त्या जखमेवर इलाज होत असतो. तर अशाच प्रमाणे आपलं शरीर एक स्वतः चिकित्सक आहे. फक्त तुम्ही त्या शरीराला एक अनुकूल वातावरण दिलं पाहिजेत, तर आपलं शरीर स्वतः ठीक होण्यामध्ये त्याची शक्ती आहे. अजून एक मी उदाहरण देईन तुम्हाला की बघा, ज्यांना कोणाला फ्रॅक्चर होतात, हाडं मोडतात, तर तेव्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर्स काय करतात की त्या मोडलेल्या हाडावर प्लास्टर लावतात. प्लास्टर 2 महिने 3 महिने ठेवायला सांगतात. 2-3 महिन्यानंतर तो प्लास्टर काढतात आणि आपलं हाड जोडलेलं असतं. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन, हे जे हाड जोडलं गेलं आहे ते कोणी केलेलं आहे? त्या प्लास्टरने केलेलं आहे का आपल्या स्वतःच्या शरीराने केलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे, आपलं शरीरच स्वतःचं जे नुकसान झालेलं आहे किंवा हाड मोडलेलं आहे त्याची भरपाई करत असतं किंवा त्याला दुरुस्ती करत असतं. तर हेच नियम सर्व रोगांमध्ये लागू पडतात. फक्त मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या शरीराला एक अनुकूल वातावरण दिलं पाहिजे. आता आपण पुढे जाऊया आणि या भागाचा 5वा नियम, चिकित्सा केवळ रोगांची नाही तर पूर्ण शरीराची होते. तर बघा, काय होतं की एखाद्या व्यक्तीला सांधेदुखी आहे किंवा डायबिटीस आहे किंवा त्वचा विकार आहे, तर सर्वसाधारणपणे काय होतं की आपण त्या आजारावरच फोकस करतो. सांधे दुखत आहेत तर काही दर्दनाशक औषधं घेणं, किंवा एखाद्याला डायबिटीज आहे तर ब्लड शुगर कमी कशी होईल तर त्यासाठी औषधं किंवा इन्सुलिन, किंवा त्वचा विकार आहे तर त्यावर मलम लावणं. तर असे हे सर्व जे आपण इलाज करतो, तर हे इलाज जे आहेत ते कसे आहेत, ते वरवरचे आहेत इलाज. त्या रोगाचं जे मुख्य कारण आहे किंवा रूट कॉज आहे त्याच्यावर खरं तर इलाज केला जात नाही. प्राकृतिक चिकित्सेमध्ये मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूर्ण शरीराचा इलाज होतो. तर ज्यांना कोणाला सांधेदुखी आहे पण त्यांना प्राकृतिक चिकित्सेमध्ये एनिमाही दिला जातो का, तर त्यांचं पोट साफ व्हावं, टॉक्सिन्स बाहेर पडावे, चयापचय व्यवस्थितपणे व्हावं, वाताचं जर एक ब्लॉकेज झाला असेल तर तो बाहेर पडतो. तर त्रास एका ठिकाणी होतोय पण आपल्याला पूर्ण शरीराला फोकस करावं लागतं. दुसरं तुम्हाला उदाहरण देईन, तर एखाद्या व्यक्तीला जर समजा हायपरटेन्शन आहे, म्हणजेच हाय ब्लड प्रेशर आहे, तर त्याला आपण फक्तच हार्टचं फंक्शन कमी होण्यासाठी किंवा रक्तवाहिन्या त्यांचं प्रसरण पावण्यासाठी औषधं देत नाही किंवा इलाज करत नाही. तर त्या व्यक्तीला हायपरटेन्शन का होत आहे, तर त्याला स्ट्रेस असेल किंवा त्याचं अन्न व्यवस्थित नसेल, खूप तेलकट मसालेदार नॉनव्हेज खात असतील, किंवा त्या व्यक्तीची काही शारीरिक व्यायाम नसतील, तर या सर्व गोष्टींकडे आपल्याला फोकस करावं लागतं. तर प्राकृतिक चिकित्सेमध्ये गोळ्या न देता किंवा फक्त बीपीवर इलाज न करता या सर्व गोष्टींवर इलाज केला जातो. म्हणजेच काय, जर त्याला स्ट्रेस असेल तर ध्यानधारणा करणं किंवा योग करणं,
आता हा स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला चांगला सात्विक आहार पण खावा लागतो. रक्तवाहिन्या जर व्यवस्थित आपल्याला त्यांच्याकडून काम करून घ्यायचं असेल तर त्यांची फ्लेक्झिबिलिटी लागते, त्यांची जी टोनिंग असतं ते लागतं. तर त्याच्यासाठी आपल्याला शारीरिक व्यायाम करावे लागतात, योग करावा लागतो. तर आजार झाला एक, पण पूर्ण शरीराला यावर उपचार होत आहेत. अजून एक उदाहरण म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे त्वचाविकार. आजकाल खूप कॉमन एक स्किन डिसीज आहे सोरियासिस. तर सोरियासिस का झाला आहे यावर आपण चर्चा केली पाहिजे. तर तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे त्वचा ही आपली एक एलिमिनेटिव्ह फंक्शन करण्यास एक ऑर्गन आहे. तर त्या स्किनचं काही कार्यामध्ये जर काही अडथळे असतील किंवा टॉक्सिन जास्त झाले असतील तर या सर्व गोष्टी ध्यानात ठेवून आपल्याला शरीराचा पूर्णपणे इलाज करावा लागतो. म्हणजेच काय, शरीराची सर्व्हिसिंग करावी लागते. आपण एखाद्या गाडीची सर्व्हिसिंग करतो, त्यामध्ये फक्तच व्हील अलाइनमेंट करत नाही किंवा फक्तच इंजिन ऑइल चेंज करत नाही, तर पूर्णपणे त्या गाडीची सर्व्हिसिंग होते. म्हणजेच इंजिन ऑइल चेंज होतं, बदलतं, व्हील अलाइनमेंट होते, स्क्रू कुठे काही सैल झाले असेल तर ते टाईट केले जातात. तर अशाच प्रमाणे आपलं हे शरीर एक वाहन आहे आणि ते वाहन जर आपल्याला व्यवस्थित चालवायचं आहे तर पूर्णपणे त्याची सर्व्हिसिंग किंवा पूर्ण शरीराला इलाज करणं आवश्यक आहे. तर आज हे 5 सिद्धांत इथे संपत आहेत. आशा करतो की हे सिद्धांत तुम्हाला समजले असतील आणि यावर तुम्हाला काही शंका असतील किंवा काही चर्चा करायची असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. या व्हिडिओचा पुढचा भाग आपण जे उरलेले 5 सिद्धांत आहेत ते कव्हर करणार आहोत. तर पुढच्या भागाची जी लिंक आहे ती आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवू. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा, चॅनललाच म्हणजेच डब्ल्यू ब्रोज टॉक्सला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांकडेही शेअर करा, जेणेकरून त्यांना प्राकृतिक चिकित्सा काय आहे व ती कसं कार्य करते या व्हिडिओचे जे सिद्धांत मी सांगितले ते त्यांनाही कळतील आणि सर्वांचा या गोष्टीमुळे फायदा होईल. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचे आभारी आहोत. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा धन्यवाद.